दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे पुणे येथे 2 तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असताना सोलापुरात सुद्धा आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या आता ड्रायव्हर्सना त्यांना आता तपासणीला सामोरं जावं लागतं। नेमकी ही तपासणी कशी होतीये आणि या तपासणीमुळे नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची नाराजी सुद्धा पाहायला मिळते। पुण्यात दारू पिऊन गाडी चालवत एका बिल्डरच्या मुलांना 2 निष्पाप युवकांचा जीव घेतला। या प्रकरणाला संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते। या ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातली संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। सोलापूर पोलीस आयुक्तालयाने रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या तपासण्या सुरू केल्यात। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कुंभारी नाका या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांची तपासणी केली। पोलिसांकडे असलेल्या पोर्टेबल ब्रिथलायझरच्या माध्यमातून नागरिकांच्या तोंडात नळी घालून ती फुंकायला लावली जाते। त्यामध्ये असं समजतं की शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे की नाही। पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांकडून नाराजी दिसून येते। पोलीस आणि नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापुरात असं अचानक झाल्यानं नागरिक सुद्धा घाबरल्याच्या अवस्थेत पाहायला मिळतात। पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या काही लोकांच्या दुचाकी सुद्धा जप्त केल्यात।